नमस्कार ताई. नमस्कार. हां. मी सुनंदा विनोद खरड, राहणार अंबाविया, प्रभाग क्रमांक 17, गळगळ शहर प्रभागाची मी नगरसेविका, माजी नगरसेविका. आणि आता पुन्हा या निवडणुकीत इथे पक्षाने मला तिकीट दिलं. कोणत्या पक्षाने दिलं का? भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने. कशा मुद्द्यावर दिलं? विकासाच्या मुद्द्यावर. हां, यांच्यानंतर तुमचं विजन काय होणार? माझं विजन इथल्या लोकांना म्हणजे अजिबात चालायला रस्ते नाही, गटाराचं पाणी काढायला नाल्या नाही आणि पुष्कळ सारं विजन म्हणजे इकडे खूप सारे कामं करायचे, अभ्यासिका करायची आहे. मुला म्हणजे इथे कुठल्याच प्रकारची सोय नाही अर्ध्या प्रभागामध्ये. हा सर्व नवीन आउटस्कट एरिया असल्यामुळे या परिसरात रस्ते नाले हे प्रथम प्राधान्य राहील माझं. आणि इलेक्ट्रिक पोल वगैरे, लाईट नाही, खूप म्हणजे सुविधांचा इथे खूप अडचण आहे. या सर्व अडचणी तुम्ही दूर करू शकता पक्क. मला निवडून आल्यानंतर मला अनुभव आहे. आणि तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? मला 2002 पासूनचा अनुभव आहे. म्हणजे तुम्ही याच्या अगोदर निवडून आलेले आहे? 2002 मध्ये पण आली होती आणि 2017लाही आली होती आणि आता पुन्हा. आणि नंतर पण तिकीट तुम्हालाच दिली? म्हणजे तुमचा लोकसिटीचा विश्वास तुमच्यावर आहे? हो, जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. तुम्ही कामं करू शकता असा जनतेचा विश्वास आहे? जनतेचा विश्वास. हो. सगळ्यात प्रथम आज प्रचारादरम्यान आपल्याला काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आज आपल्याला मिळाले आहेत. प्रचारादरम्यान आपण त्यांच्याशी आज संवाद साधल्यानंतर आपल्यासोबत उमेदवार आहेत. ताई, सगळ्यात प्रथम आपल्या AR न्यूजने आमचं स्वागत आहे. नमस्कार, मी मृणाली तुषार चौधरी, गडगडेश्वर रवीनगर या प्रभागात राहते. माझं राहणं शिवलीला मंगल कार्यालय इथे आहे. ताई, आम्हाला एक सांगू शकाल की तुमचं जे भारतीय जनता पार्टी तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल आपलं काही पत्र असं व्हायरल झालेलं आहे की तुमचं पाठिंबा दुसऱ्या पक्षाला आहे, काय सांगाल तुम्ही? नाही, माझं अजिबात कुठल्याच पक्षाला समर्थन नाही. ती एक अफवा होती. माझं नाव घेऊन लोकांना मिसगाईड करण्यात आलेलं आहे की माझं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा दुसऱ्या पक्षाला पाठिंबा आहे. पण ते माझं नाव करून स्वतः त्याचा एक मूल्य घेऊन स्वतःचं नाव समोर करतात आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण ते घाबरले असतील कदाचित की आपण जिंकू शकू की नाही, म्हणून ते भारतीय जनता पार्टीच्या काड्यासोबत घेऊन त्याचा वापर करतात. सध्या आता आपल्याला भारतीय जनता पार्टीचं पत्र मिळालेलं आहे का? हो, बावनकुळे साहेबांची त्या दिवशी आमच्या तिथे सभा झाली. सोनार वैश्यच्या तिथे मोठं गार्डन आहे, तिथे सभा झाली. स्वतः चंद्रशेखर बावनकुळे आपले पालकमंत्री आणि महसूल मंत्री आहेत आपले, तर त्यांनी हे पत्र जाहीर केलं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की भारतीय जनता पार्टीची हीच एकमेव अधिकृत उमेदवार आहे आणि हिचं चिन्ह कमळ आहे. तसंच बोंडे साहेबांनी पण सांगितलेलं आहे की मीच भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. कारण माझं अजून एक सांगितलं गेलं आहे की मी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलवर कुठलीच गटातली महिला उभी नाही आहे, ती डमी कॅन्डिडेट आहे आणि जो काही पाठिंबा आहे तो दुसऱ्या पक्षाच्या एका लेडीजला दिला गेलेला आहे. तर असं काहीही झालेलं नाही. मीच स्वतः मृणाल चौधरी, मीच भाजपाची अधिकृत उमेदवार आहे. आपण भाजपाची उमेदवारी जाहीर झालेली आहे आपल्याला, तर आपलं नेमकं विजन काय राहील आपलं कामानिमित्त? माझं विजन हे आहे की आम्ही ज्या एरियात राहते, म्हणजे जो आमचा एक भाग आहे तो आउटस्कट एरिया आहे आणि इथे नाल्या नाही आहे, रस्ते नाही आहेत, इथे पाण्याची सुविधा नाही आहे. परत गार्डन पाहिजे. मुलं मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी आम्हाला एक गार्डनची व्यवस्था करायची आहे, जेणेकरून मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे आणि मोबाईलपासून दूर राहिलं पाहिजे. एक अभ्यासिका की जिथे मुलांनी रामायण, महाभारत अशा आध्यात्मिक अशा गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या पाहिजे, जेणेकरून मोठे झाल्यावर त्याचा यांना भरपूर फायदा झाला पाहिजे. सध्या आपलं भारतीय जनता पार्टी आपलं हे एक उमेदवारी जे दाखल झालेली आहे, आपलं सध्या सत्तेत आहे. आपलं जे आपलं चिन्ह आहे सध्या सत्तेत आहे. आपला प्रधानमंत्री माणूस आहे. त्यानंतर आपल्याला निधी कमी पडणार नाही, आपल्याला अशी आशा आहे का? अर्थातच निधी कमी पडणार नाही. काल बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे की ते जातीने लक्ष घालतील आणि जितकेही आम्ही 4 नगरसेवक निवडून येऊ, आमच्या पॅनलचं पूर्ण पॅनल, तर आम्ही जातीने लक्ष देऊन आम्ही 4ही जण कामं करायला अगदी सक्षम आहे. काय सांगाल दादा? या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आता प्रचारमध्ये फिरत आहोत, मी माझा परिचय करून देतो आहे. मी संतोष देवमनराव पेडेकर, प्रभाग क्रमांक 17, गडगडेश्वर रवीनगर. या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आता लोकांचं हाऊस टू हाऊस फिरत आहोत, अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टीचं पॅनल निघेल. कारण की आम्ही जे निघालो आहे ते विकासाच्या मुद्द्यावर निघालेलो आहे आणि आमचा एकच ध्येय आहे, जोही आमच्या पॅनलमध्ये 4ही उमेदवार आम्ही निवडून येऊ तर आम्ही सगळ्यात आधी विकासाला पहिलं प्राधान्य देऊ. आता आम्ही बऱ्याचशा काही प्रभागात समस्या आहे, नळ, पाण्याची व्यवस्था, लाईट नाही, रोड नाही, नाल्या नाही, गार्डन नाही किंवा अभ्यासिका नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे याच्यावर आम्ही निश्चितच भर घालू आणि आम्हाला आमचं जे सरकार आहे ते सरकार आमच्या पाठीशी उभं आहे. निश्चितच आम्हाला पूर्ण निधी देतील आणि यासाठी आम्ही काम करू.
आज आपण अमरावती येथे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आलेलो आहोत. त्यानंतर आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत. आपण त्यांच्याशी विशेष चर्चा करूया. त्यांच्या मनातील आता त्यांचा नगरसेवक कोण होणार आहे त्यानिमित्त आपण त्यांची चर्चा करणार. काय सांगाल दादा? माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या ज्या एरियामध्ये रोड नाही, पाण्याची सोय नाही, त्याच्यामुळं लाईटिंग नाही हां, आणि बऱ्याचशा काही गोष्टी अडचणी आहे. ह्या आम्हाला ते आमची स्थायी करून देईल. आता आमचा पुरा सहकार्य त्या मॅडमला आमचा त्या ताईच करील. आम्ही जो पुरे पॅनलच्या पॅनल निवडून आणू. आम्ही ताईचं नाव काय आहे ताईचं? खरटकर ताई. कोणती उमेदवारी दाखल झाली त्यांना? भाजप भाजपची उमेदवारी दाखल झाली. काय सांगाल काका? मी विश्वेश्वर गोविंदराव समोर इथे राहतो आणि माझी इथे दळण केंद्र आहे, माऊली दळण केंद्र. आणि इथे समस्या भरपूर आहे. रोड नाही आहे, नाल्या नाही आहे, रस्ते नाही आहे, नळ नाही आले आणि ह्या सर्व गोष्टी, बेंच नाही आहे. इथे लोक येतात, बुजुर्ग लोक बसतात. त्याच्यामुळे ह्या समस्या सोडाव्या आमचा भाजपाला पाठिंबा आहे. भाजपला आपला पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. भाजपच काय बा? भाजपच आता एक नंबर भाजपच आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे म्हणून म्हणतात तुम्ही. सत्ताधारी पक्ष आहे आणि बरेचशा सुधारणा केल्या आहे भाजपने. त्यामुळं भाजपचा बराचसा लोकांचा विश्वास आहे. काय सांगाल का भाऊ? आम्हाला खराताईवर पूर्ण विश्वास आहे. आमचे कामं सगळे जे आतापासून त्या आधीपासून काम करत होत्या त्यांचा विश्वास आमच्यावर फार आहे. त्या पुढेही चांगलंच काम करणार आहे, आमची एवढी खात्री आहे. आतापर्यंत तुमच्या सहकार्यात होते काय? हो, कोणते नेमकं काम केले आमचे त्यांनी? सगळे छाया कॉलनीतले पूर्ण कामं त्यांनी पार पाडले म्हणून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. काय सांगाल ते? म्हणजे आमच्या इकडे रोड नाले वगैरे सगळं झाली पाहिजे सुविधा आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की होणारच म्हणून बस. काय सांगाल दादा? आमच्याकडे ते रोड आणि नाले या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. याकरिता आम्ही आमच्या प्रभागातून मृणाल चौधरी यांना निवडलेलं आहे आणि त्या सर्व कामं करतील अशी आम्हाला त्यांची अपेक्षा आहे. आतापर्यंत जे बाकी नगरसेवक होते, त्यांनी आजी माजी होते, त्यांनी केलं आहे का? काहीच केलं नाही. काहीच केलं नाही. ताई तुमच्या संपर्कात आहेत का आतापर्यंत? हो, पहिल्यापासून तर आतापर्यंत सोबतच आहे. सोबत आहे. तुम्हाला आशा आहे ताई काम करतील? हो, करतील. बर, काय नेमकं ताईचं नाव काय आहे? मृणाल चौधरी. मुनाल तुझी कोण्या पक्षात उभी आहे? भाजप कमळ. भाजप कमळ. तर आपल्याला पाठिंबा आहे का भाजपचा पूर्ण? मग